नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। आज पण मी आलो आहे काळ वॉटरफॉलसाठी। तर आज नाहीये पाऊस आणि कडक पडलंय ऊन। तर दुपारचे वाजले 1 आणि आता आम्ही जातोय काळ वॉटरफॉलसाठी। काळ वॉटरफॉलला पाणी आहे, लिमिटेड आहे, त्यामुळे आपण मध्ये पण जाऊ शकतो आणि व्हिडिओ शूट करू शकतो। तर आता आम्ही निघणार आहे, 2 मिनिटं थांबलोय। आमची अजून एक गाडी येते तर त्या गाडीचा वेट करतोय। तर चला आज आपण काळ वॉटरफॉल व्हिजिट करूया। तर मित्रांनो, समोर जे बघताय तुम्ही ते आहे सावर्णे विलेज आणि हा हायवे कल्याण नगर। तर तुम्ही बघताय हा मालशेज घाटातून उतरल्याच्या नंतर हा रोड आहे आणि इथनं आम्ही आता इकडे जातोय। तर गाडी आपली तिकडे थांबली आहे। तर त्या साईडला आहे काळ वॉटरफॉल, तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो, दिसत असेल तुम्हाला, तो आहे काळ वॉटरफॉल। तर आपल्याला त्या साईडला जायचं आहे तिकडे। तर आपली गाडी येते, तर गाडीचा वेट करतोय आपण आणि जशी गाडी येते तसं आपण निघू। दुसरी गाडी मागे राहिली होती ती आली आणि बघा ही गँग आणि यांचा एन्जॉय बघा, फुल फायर, कसले बसलेत। ए लाव रे, इथं लाव, कसले कसले बसलेत। आणि आपली दुसरी गाडी इकडे आहे, तर बघू शकता तुम्ही। आता सगळे रेडी होत आहे आणि मग आम्ही जाणार आहे वॉटरफॉलकडे। वेदर बघू शकता तुम्ही, क्लाउड्स आहेत आणि थोडंफार ऊन येते मध्ये। यस देखो, ये बाया आहे नागपूर से, म्हणजे हा आलाय नागपूरवरनं। ही आहे डेंटल स्टुडंट आणि त्यांचे काही फ्रेंड्स आहेत, 10 मेंबर आहेत ते, आणि हे बाकीचे 9 मेंबर आहेत, हे आले संभाजीनगरवरनं। तर आता आम्ही निघतोय आणि सगळे रेडी झालेत। तर 30 मिनिटं लागतात चालत जायला इकडनं, आणि तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। पर्सनल प्रयाण आपण करतो, नाशिक टू नाशिक या लोकांना मी ट्रान्सपोर्ट दिलं। हे लोक नागपूरवरनं आले, 10 जण आहेत आणि आता आम्ही निघतोय। आता आपल्याला तिकडे जायचं वॉटरफॉलकडे, वॉटरफॉल पण दिसतोय आणि हे फुल एन्जॉय करताय मस्त। तर बघा समोर आपण वॉटरफॉलचा व्ह्यू बघू शकतो। वेदर क्लीन असल्यामुळे इथनं सुद्धा वॉटरफॉल एकदम क्लिअर दिसतोय। तर आपल्याला त्याची जी फर्स्ट स्टेप आहे तिथे खाली जायचा प्रयत्न करायचा आहे, आणि पाणी कमी असल्यामुळं आपण तिथं पण जाऊ शकतो। तर बाकीची गँग सगळी मागणी येते आणि चला आपल्याला एक रिव्हर क्रॉस करायची आहे आणि त्यानंतर आपण फक्त 10 ते 15 मिनिटात वॉटरफॉल जवळ पोहोचणार आहे। तर या साईडला आपल्याला इकडे वळायचं आहे आणि सरळ आपण पुढे जाणार आहे। या पॉईंटला इथं थांबलोय आणि हे फोटोशूट करताय, थोडेसे बसले आणि रेस्ट करताय, आणि आपली गँग सगळी माग आहे, ते इकडं थांबलेत जरा। अजून 15 ते 20 मिनटं आरामात लागतील आय थिंक। आता बसत बसत चाललोय, तर लवकरच वॉटरफॉल जवळ जाऊ आपण। काळ वॉटरफॉल लेफ्ट साईड, राईट साईड। आता सध्या आपण आलो आहे रिव्हर क्रॉसिंग जवळ। ही जी रिव्हर आहे, ही रिव्हर क्रॉसिंग आपल्याला करून पुढे जायचं आहे। तर आता सध्या पाणी कमी आहे, चांगलं आहे आपल्यासाठी, आणि हा एक बेस्ट पॉईंट आहे। ज्यावेळेस ऊन असतं त्या टाईमला आपण या ठिकाणी स्विमिंग पण करू शकतो। जास्त डीप नाही आहे, एकदम उथळ पाणी आहे, या ठिकाणी आपण क्रॉसिंग पण करू शकतो। आता सध्या ऊन असल्यामुळं पाणी पण आपल्याला एकदम क्लिअर दिसतंय। ज्या टाईमला पूर येतो त्या टाईमला या ठिकाणी पूर्ण गढूळ पाणी असते। तर बघू शकता एकदम एक नंबर प्लेस आहे। तर आता आपण निघूया पुढे। आता आम्ही वॉटरफॉलकडे निघालो आहे। तर या साईडला इकडनं रिव्हर क्रॉसिंग केली आणि आता आम्ही इकडे पुढे निघालो आहे। तर पाऊस नसल्यामुळं मस्त वातावरण आहे, पण ऊन आहे, ऊन सहन करावं लागतंय। आणि हरीश सर आपले संभाजीनगरवरनं हानी सिंग। चला, तर बघू शकता तुम्ही आज गर्दी आहे। काल 15 ऑगस्ट होता, कालसुद्धा गर्दी होती आणि आजसुद्धा गर्दी। तर आपले मेंबर येत आहे मागणं, आणि या ठिकाणी तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता, मॅगी, पोहे आणि भजी या ठिकाणी मिळतात। आता ऊन पण कमी झालं आहे आणि आता बेसला तर आलो आहे, अजून 10 ते 15 मिनटं लागणार आहे। क्राऊड आहे त्यामुळे थोडं गर्दी असल्यामुळं थोडं हळूहळू चालतं आहे सगळे, आणि आहे आज पण गर्दी आहे, काल पण गर्दी होती आणि आज ही गर्दी आहे। तर त्यामुळं भरपूर सारे लोक येत आहेत वॉटरफॉलसाठी। तर आपल्याला अजून पुढे जायचं आहे आणि पब्लिक आपली मागणी येऊ राहिली। तर समोर बघू शकता मित्रांनो काळ वॉटरफॉल। तर पाणी खूप कमी झालं आहे आणि आपण आता वॉटरफॉलच्या खूप जवळ आलो आहे। आता फक्त 5 मिनटं आणि आपण पुढं वॉटरफॉल जवळ जाऊ। तर बघू शकता बॅच सापडला आहे मुलांना तिथं पाण्यामध्ये। तर चला जाऊया पुढे आपण।
सध्या तुम्ही बघताय काळ वॉटरफॉलला खूप सारे क्राऊड आहे आणि खूप लोक आलेत आज. काल सुट्टी होती आणि काही लोकांनी आज पण सुट्ट्या घेतल्या असतील, त्यामुळे काळ वॉटरफॉलसाठी भरपूर पब्लिक आहे. आता सध्या वाजले 4 वाजले तरी पण खूप सारी गर्दी आहे आणि भरपूर सारे लोक व्हिजिट करत आहे. आता पाऊस पण उघडला आहे, सांगता येत नाही किती दिवस पाऊस उघडेल, परत स्टार्ट होऊ शकतो पाऊस. 4 ते 5 दिवस झाले पाऊस उघडला आहे आणि तुम्ही येत असाल लवकर तर व्हिजिट करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. तुम्हाला गाईड बुकिंग, स्टे बुकिंग सगळी मिळेल. नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लवकर व्हिजिट करा. धन्यवाद. तर आता सध्या बाकी सगळे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करताय. सगळ्यांचे फोटोशूट व्हिडिओ शूट झाले की आम्ही परत रिटर्न झालो. इकडं फोटोशूट करताय आणि व्हिडिओ शूट करताय. हे बघा गँग पब्लिक कशी भेटली. हे बघा आपले चिंटू भाऊ आणि त्यांचे सारे मित्र. बघा हे बघा हे म्हणतो, हे बघा हरीश सर बघा कशी मज्जा करताय आणि म्हणता आमचे फोटो काढा. पोरांनो पटपट आवरा, आपल्याला जायचंय. टाइम झाला परत आपल्याला जाताना तिथं पण थांबायचं. चला आवरा पटपट. फोटोशूट आणि व्हिडिओ शूट झाला आणि सगळे आम्ही रिटर्नला निघालो आणि काही मुलं तिथं पाण्यात पोहत बसले. त्यांना दुष्कर घेतो मी आता. ए चला रे गँग, चला पब्लिक चला. अजून बाकीचा क्राऊड येतोच आहे, गर्दी तर खूप आहे आणि आम्ही रिटर्न निघालो आहे. आता आम्ही वॉटरफॉलच्या खाली जाऊन आलो आणि आता ट्रेक वगैरे संपला आहे आणि आम्ही निघालो आहे. बाकी मेंबर येत आहे मागणं आपले आणि आता आपण पुढे चाललो आहे. रिव्हर क्रॉसिंगच्या जवळ जाऊन आपण थांबणार आहे. तर चला. आता इथं मस्ती करताय आणि आता आम्ही निघणार आहे. टाइम झालाय. तर रिव्हर क्रॉसिंग झाली, काळ वॉटरफॉल झाला. आता आम्ही रिटर्न चाललोय. खूप मस्ती केली सगळ्यांनी. तर चला निघूया आता आपण. तर आता रिव्हर क्रॉसिंग झाली, त्या ठिकाणी थोडीशी आंघोळ वगैरे केली, म्हणजे थोडी पोरांनी मस्ती वगैरे केली आणि आता आम्ही निघालो गाडीकडं. जवळजवळ 5:30 वाजलेत आणि आम्ही थोडंसं लेट आलो होतो कारण हे मुलं थकून आले होते. काल नाशिकला ते फिरले आणि त्यानंतर ते रात्री लेट आले. 12-12:30 त्यांना झाले होते. 1:30 वाजता जेवण, मग झोपले, थोडे लेट उठले आणि मग आता आम्ही इकडे काळ वॉटरफॉलसाठी सकाळी 10:30-12पर्यंत आलो होतो. तर थोडासा लेट झाला. आता मग आम्ही निघालो आहे. तर कुणाला पण यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, तर येऊ शकता, तुम्ही विजिट करू शकता. सध्या तर पाऊस कमी झाला आहे. माझी इच्छा आहे की पाऊस वाढावा, यावा अजून पाऊस, म्हणजे की जसं की वॉटरफॉल चांगला दिसेल अजून. आणि आता आम्ही चाललो आहे गाडीकडं. तिथे हे कपडे वगैरे चेंज करणार आणि मग त्यानंतर आम्ही बघूया आता पुढं काय डिसाईड होते. एकतर मार्चेसमध्ये थांबेल, नंतर डायरेक्ट जाणार. चला आता फक्त हे सगळे बघून घेत आहे, वॉटरफॉलचा व्ह्यू घेता येत ना. आणि चला आता निघताय. मागची गँग इथे मागणं आणि आम्ही चाललोय पुढे. तर आता आलो मी गाडीजवळ. तर आमचे ड्रायव्हर भाऊ विशाल भाऊ बसले तिथं, ते आमची वाट बघत होते. त्याला हात करता येते. तर बाकी पब्लिक चेंज करणार आहे, कपडे वगैरे चेंज करायचे त्यांना. तर फायनली ट्रेक कंप्लीट झाला. विशाल भाऊ जेवण केलं होतं दुपारी? हो, मी जेवण केलं होतं. ओके मस्त. तर विशाल भाऊंनी दुपारी जेवण केलं होतं आणि बाकी सगळे आता कपडे वगैरे चेंज करायच्या तयारीत आहे. तर खूप छान ट्रेक झाला. याला विचारू आपण कसा ट्रेक कैसा हुआ? ट्रेक तो बहुत मस्त था. ऐसे रास्ते से पहले कभी नहीं गए थे. अरे बाप रे, बहुत बढ़िया. रिवर क्रॉसिंग में बहुत ही मजा आया. बहुत माहौल, बहुत मजा आया. भैया को कांटेक्ट करो, कल्लू वाटरफॉल जरूर आओ. थँक यू. बढ़िया. स्टार कसं वाटलं तुला? एकदम एक नंबर. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. पहिलवान बघ कसा लपवतो या. ओके एकदम बढ़िया. अरेंजमेंट वगैरे बढ़िया. धन्यवाद. कसं वाट भाई बोल. रायगडकर प्यारा, खूप प्यारा. रायगडीमध्ये प्रेमळ होतं. वा धन्यवाद. तर मस्त झाला ट्रेक. आता हे चेंज करायच्या प्रोग्राममध्ये. ठीक आहे, व्हिडिओ आज इथंच एंड होतोय. काळ वॉटरफॉल ट्रेक झालाय. आज पाऊस नव्हता म्हणून ट्रेक एकदम मस्त झालाय. खूप छान वाटलं सगळ्यांसोबत ट्रेक करून आणि हे पुन्हा येत राहतील आणि असेच नवीन ट्रेक मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि तुम्हाला जर काळ वॉटरफॉलसाठी यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. होमस्टे सगळं तुम्हाला उपलब्ध होईल. धन्यवाद. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. येणाऱ्या बेल आयकॉन प्रेस करून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. धन्यवाद.